उठा उठा, पहिले नाही ते एका एकाच्या डोक्यात दगडच घालतो. ताप झालाय नुसता डोक्याला. खा खा खातात नाही, हागायला माझ्या शेतात धावतात. उठा उठा, पहिले चला इथून. हे उठ उठ, चल पळ लवकर, गण्याला तापलाय आज. अरे थांब थांब, का धावतेस काय? एवढा काय झालाय? अरे तो गण्या लय तापलाय, त्याच्या शेतात जाणाऱ्याला नेम धरून दगड मारतोय. कसा बसा तिथंच बादल्या ठेवून पालालोय. तू पण जात असलास तर जा आणि कुठल्या तरी आडोशाला बस, नाहीतर काय खरं नाही बघ. आज लयच तापलाय तो. चल चल, येतो मी. आईला मरू दे, आज पोटाला थुकी लावून जिरवतो, पण त्या बाजूला जाया नको आज. आईला रांडे त्यांनी नकोसा करून ठेवलं नाही. उठलीत का सुटलीत माझ्या शेतात. पाय ठेवाय म्हणून जागा नाही ठेवलं. हे असलं वेगवेगळ्या डिझाईनचे ढिगारे टाकून ठेवलेले आहेत. वैताग आलाय नुसता या गाववाल्यांचा. अहो जाऊ द्या, मरू द्या. हे घ्या, तुम्ही चहा पिया. ए गाण्या भाऊ, घरी आहे का? अरे ये ये सोन्या, आज कसं काय इकडे वाट चुकलास? अरे वाट नाही चुकलो, आलो तुला भेटायला. अरे काल खालच्या आलेल्या त्या परबाच्या पोराची हालत होती. गावात त्याने तिथे खा खा खाल्लं, आणि आज तुझ्या शेतात बघ पाय ठेवाय जागा नाही. अरे मरू दे राहणे, त्यांना नुसता वैताग दिले. असा वाटतंय हा शेत विकावा आणि जावं शहरात निघून. अरे एवढं सगळं करायची आता गरज नाही बघ गण्या. ही घे, वाच ही जाहिरात. सरकारी योजना, हगणदारी मुक्त गाव. एक घर एक संडास बांधू, गाव रोगराई मुक्त करू. अरे सोन्या, ह्याच्या आधी पण एक अशीच योजना आली होती, पण तो आपला सरपंच हरामखोर त्याने स्वतःचा घर बांधला ना त्यात. अरे गण्या, पण आपण प्रयत्न तर करून बघू. ठीक आहे, चल उद्याच जाऊया तालुक्याला. हा नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला काय काम होतं? हा मॅडम, ते हगणदारी मुक्त गाव ही योजना आमच्या गावात राबवायची होती, त्याचा फॉर्म भरायचा होता. ती तेवढी योजना आमच्या गावाला द्यावं मॅडम, तुमचे खूप उपकार होतील. अहो त्यात उपकार कसले, ते सरकारी योजना आहे. तुम्ही बाहेर जाऊन त्याचा फॉर्म भरा, उद्याच आमची टीम तुमच्या गावात हजर होईल. हो मावशी, दुपारी गावात ग्रामपंचायतची मीटिंग आहे, तर सगळ्यांनी हजर राहायचं आहे. मीटिंग? आता का हे काय नवीन नाटक? अहो ती गावात कसली तरी योजनेची योजना आले, त्याचीच ही मीटिंग आहे. हो, कोण आहे का घरी? दुपारी ग्रामपंचायतच्या मीटिंगला या. हो, कोण आहे का घरी? दुपारी ग्रामपंचायतची मीटिंग आहे, तर सगळ्यांनी हजर राहायचं आहे. काय तात्या, आज काय दिवसाचाच कार्यक्रम चालू केलाय? नाही नाही, तसं काय नाही, आपली होती म्हणून म्हटलं थोडी घ्यावी पिऊन. अरे नुसतं वैताग दिलं बघ या माणसानं, नुसती दारू हवी पियाला. नुसता नकोसा जीव केलाय. नाही ते जाऊ द्या, आज काय काम काढलं इकडे? अहो ते शासनाकडनं हे साहेब आलेत, प्रत्येकाच्या घरात हे संडास बांधून देणार आहेत. त्यासाठी घरं मोजतोय आम्ही, आणि ह्या फॉर्मवर तुम्हाला सह्या पण करायच्या आहेत. नाही नाही, आम्हाला नको काय संडास बिंडास, आम्हाला आपला मोकळ्या हवेत जायला बरा. मोकळ्या हवेत काय मोकळ्या हवेत? अहो साहेबांनो, तुम्हाला म्हणून सांगते, मागच्या वेळेस असंच तांबे घेऊन वावरात गेलं, तिथनं धावत आलं नाही म्हणतायत मला पहिले दवाखान्यात न्या. दवाखान्यात पण नेल्यावर काय झालं काय सांगायला तयार नाही हा माणूस. तोंडाला फॅसाचा गोळा आला तेव्हा कळला बुडाला साप चावलाय. तर काय नाही, आमचं नाव लिहा, यांचं काय ऐकतं. नमस्कार, मी गावचा सरपंच या नात्याने आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करतो, आणि आजची जी मीटिंग आहे त्या विषयावर त्यांनी मार्गदर्शन करावे असे मी त्यांना विनंती करतो. नमस्कार, आम्ही तुमच्या गावात सरकारी योजना घेऊन आलेलो आहोत. या योजनेचा हेतू म्हणजे प्रत्येक घराला एक शौचालय बांधून देणे आणि बाहेर शौचला जाऊ नये हे आहे. अहो सरपंच, शौचालय म्हणजे काय? अहो सरकार तुम्हा सगळ्यांना संडास वाटणार आहे. वा, तर तेवढाच राहिला होता, आमची काय आम्हाला कमी पडली का काय? अहो संडास देणार म्हणजे संडासला जायला ते रूम बांधून देणार आहेत. आता माझ्या शेतात नाही जायचं कोणी.
हे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे, हे असं अर्धवट बंद करायचं काय? मग ते तुमच्या वावरात जा, माझ्या वावरात नाही यायचा. गण्या भाऊ तू जरा शांत हो. अरे बघ म्हाताऱ्याची अर्धी लाकडं मसनात गेली, पण मस्ती बघ अजून तशीच आहे. ते काय नाही, उद्यापासून जर कोण माझ्या शेतात दिसलं तर तांगड्याच तोडतो एका एकाच्या. हो भया झालंच पाहिजे. बाई माणसाला एकटीला बाहेर जायला केवढी भीती आणि लाज वाटते. हो ना बरोबर आहे. ते काही नाही, सरकार तुम्हाला संडास बांधून देईल, तुम्हा सगळ्यांना त्याचाच वापर करावा लागेल. अहो काय सरकारचं डोकं बेका फिरलाय काय? इथं लोकांना राहायला घरं नाहीत आणि हागायला घरं बांधून देत आहेत. तुम्हाला असा प्रश्न पडलाय की सगळी कामगिरी उरकून झाल्यावर मग पाणी कोणी ओतायचं? भोसडीच्या एक गडी ठेवू तुझा ढुंगान धुवायला आणि पाणी ओतायला. गाण्या भाऊ अरे बघ रांडचा कसा बोलतोय बघ. हे बघा जो जाईल त्यानेच पाणी ओतायचं आणि स्वच्छ ठेवायचे, जेणेकरून रोगराई पसरणार नाही. ठीक आहे तर गण्या आणि सोन्या तुम्ही दोघांनी जाऊन साहेबांबरोबर सगळ्यांची घरं दाखवा आणि त्यांच्या सह्या घ्या फॉर्मवर. काय मग मावशी येऊ का घरात? अरे या पोरांनो या. अहो मावशी ते हागणदारी मुक्त गाव त्या योजनेबद्दल भेटायला आलोय. तुमचं नाव टाकायचं नाही यादीत? हो पण ते पिंटाचे पप्पा आता घरी नाही आहेत. अहो तुम्ही घ्या त्यांच्याशी बोलून, आता आम्ही लिहितो तुमचं नाव यादीत. काय रे पिंटा घ्यायचं का आपण पण संडास बांधून? अहो मावशी तो लहान लेकरू काय सांगणार, तोच 2 टाइम जुन्या कॅलेंडरवर बसतोय. म्हणजे आम्ही घेतो तुमचं नाव लिहून. हा काय बोला, जवळ शेतात येत नाही ना तोवर मोकला झाल्यासारखा वाटतच नाही. नाही तर काय, आता कसं जरा हलका झाल्यासारखं वाटतंय. ए बाबांनो मला पण पाणी ठेवा रे, नाही तर संपून टाकाल सगळाच. अरे तू नको टेन्शन घेऊ, पाणी भरपूर आहे. पाटील धरा धरा, कुणाला जाऊ नका देऊ. बाबा 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 हो साहेब फोटो नका काढू. या पहिले गावतात ना बाहेर या. हा इकडे बघा, कॅमेराकडे बघा. अहो साहेब परत नाही येणार कुठल्या शेतात, तर तेवढा फोटो डिलीट करा. आजपासून असाच सत्कार केला जाणार जो बाहेर जाणार त्याचा. अहो साहेब फोटो नका काढू, आजपासून आईची आण बाहेर नाही जाणार. थांबा कुठे चाललो कुठं? कोणी कुठे नाही साहेब, हा काय डब्बा घेऊन बाहेर शौच करायला चाललेत. अहो नाही साहेब, अहो ते तिकडे आंब्याची झाडं लावलेत ना, त्यांना पाणी घालायला जातोय. हो का, मग चला एक तुमचा सत्कार करू पुष्पगुच्छ देऊन. माझा कशाला? नाही नको. या पाटील या, यांना पुष्पगुच्छ द्या. अगं 2 दिवस झालं परसाकडे जाऊन ह्या गुड मॉर्निंग पथकवाल्याने नकोसा करून ठेवले नाही. नाईट अमरेल घेऊन बाहेर पाडला की काढले फोटो. 2 दिवस झालं पोट नुसता ताड झालाय, काय करू काय सुच नाही. बाहेर कुठे डब्बा घेऊन गेलो तर हे कॅमेरे घेऊनच बसलेत. तुम्ही एक काम करा, आपल्या गावात एक जणाकडेच आहे संडास बांधलेला, तुम्ही तिकडेच जा. अशी म्हणतेस तेच करतो मी, तरी किती वेळ रोखून धरणार. चल येतो आधी जाऊन. ए गण्या भाऊ, हा सरपंच काय राशन वाटतं की काय? अरे तो कसला वाटतोय? आणि हे पण घ्यायला नाही टाकाय चाललेत त्यांच्या हातात बघ. ते बाकी सगळं मरून दे, पण ह्या योजनेमुळे तुझ्या शेताची मात्र सुटका झाली, हे खरं आहे बघ सोन्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.